मुलाच्या बेपत्ता प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या मागासवर्गीय कुटुंबाला वालचंदनगर पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार झुंबर सोनवणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जानुसार त्यांचा 21 वर्षीय मुलगा ऑक्टोबर 2025 पासून बेपत्ता आहे। या प्रकरणी तक्रार नोंदवण्याऐवजी पोलिसांनी उलट तक्रारदाराच्या नातेवाईकाला पोलीस ठाण्यात बोलवून बेल्टने अमानुष मारहाण केली असा आरोप अर्जात केला आहे। तसेच गावातील संतोष काळे यांच्याकडून छळ होत असूनही पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे। या न्यायाविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास 1 एप्रिल 2026 पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे। तर असा झाला 5 महिने झालं माझा भाचा मिसिंग आहे। हे पोलीस स्टेशनला माझी बहीण गेले किंवा माझं मेहुणं गेलं यांचं ताना सोनवणे ही तक्रार द्यायला गेलं तर पोलिस काय करतात, ह्यांना हाणमार करतात, ह्यांना दबावाखाली घेतात। माझा एक अंदाज आहे की मला असं वाटतं की संतोष काळे हे माणूस माझ्या बहिणीच्या घरी येतो, दगड टाकतो, तिच्या अंगाला हात झट करतो, तिचा जंपर पाडला त्या दिवशी मी उदटमध्येच होतो। आणि महत्त्वाचा विषय त्या पोराचा घातपात ह्यानंच केलेला असावा ही माझं म्हणणं आहे आणि ह्याची दखल शासनाने 100% घ्यावी। ह्याच्या इरायत काय आपल्याला बाकी नाही। आणि पोलीस स्टेशनला जर आम्ही गेलो तर आमचं कोणी दखल घेत नाहीत। खालचे हवालदार बीट हवालदार कोण असतील ते आम्हाला घेऊन दाखवतात, एवढा विषय आहे। दुसरं काहीच माझं म्हणणं आहे, फक्त आम्हाला न्याय पाहिजे ह्याच्यात। माझा भाचा तरी पाहिजे, नाहीतर गुन्हेगार ज्यानं जर घातपात केला असेल ती गुन्हेगार तरी आमच्या समोर पाहिजेत। हे शासनाकडे माझी मागणी आहे, दुसरं काहीच नाही। काय नाव आहे तुमचं? झुंबर दीपक सोनवणे। 5 महिने झालं मुलगा गेलाय। मग मी पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला एवढं म्हणलं की माझं पोरग कुठं आहे ते मला काय सांगू बी देत नाही ती आणि बोलू बी देत नाही, नुसती दरडावते ती, मला दम देते ती। दम दिलं की बसावते ती आणि परत घरी हाकालते। घरी आलं की सगळी माणसं सामसूम झाल्याच्या नंतर ही संतोष काळ्या काय करतोय, 4-5 माणसं घेऊन येतोय आणि असा दगड टाक, कुठं हा धर हाताला, माझा जंपर फाडला आणि एवढं करून निघून जातो। मग मी एकटी बाय माणूस आहे, माझ्या संग कोण नसतं, काय नसतं। दीर इकडे बारामतीला असतो, त्याच्यामुळे मी एकटीच असते। पोलीस स्टेशनला गेला होता का तुम्ही? पोलिसांना सांगितलं होतं की मी काय सांगितलं की माझा मुलगा कुठं आहे, तर ते सरळच काय म्हणते ते तुला माहिती आहे मुलगा कुठं आहे। तर मी एवढं बी सांगितलं त्यांना की मुलगा ही मला माहितीच नाही। तर ती काय मला म्हणते ती तुम्हाला फोन येतो, तर मी म्हणलं मला फोन बी येत नाही, कायच येत नाही। एवढं सांगितलं तरी ती माझं काय ऐकून घेत नाही। ती काय नेमका संशय काय तुम्हाला? माझा मुलगा हाय का ह्यांनी मारून टाकलाय हीच मला कळाना। शासनाकडे काय विनंती आहे तुमच्या? माझा मुलगा यांनी शोधून द्यावं। प्रकार घडलाय? प्रकार असा घडलेला आहे, मी तानाजी सोनवणे, राहणार बारामती। माझी एक थोरल्या गाडीची म्हणजे आमच्या थोरल्या भावाची मिसेस, त्यांचा मुलगा एक 5 महिने झालं मिसिंगमध्ये आम्ही केस दाखल करायला गेलो तर त्यांचा काय कोणी बघितलेला नाही आहे। वरून त्यांना दबवतात, त्यांनाच बसवून ठेवतात आणि दमदाटी करून हाकलून देतात। नंतर मागील गेल्या 19 तारखेला मला बोलवून घेतलं, मी तात्काळ हजर झालो। हजर झाल्याच्या नंतर मला आतमध्ये घेतलं व माझे मोबाईल काढून घेतले, माझे मोबाईल चेक केले, मला बूट काढायला सांगितला। 2 कॉन्स्टेबलनी मला आतमध्ये घेतले। एक कॉन्स्टेबल माझ्या पायावरती उभा राहिला, एका कॉन्स्टेबलनी माझ्या पायावरती तब्बल मी बेशुद्ध होऊस तर पायावरती चामड्याच्या बेल्टनी माझ्यावर मारहाण केली। त्याच्या काय तुमचा आक्षेप होता? काय नेमकं? ती म्हणतात की मुलगा तू दडवून ठेवलाय किंवा मुलाला पुश तू लावतोय, पण अशातला काही भाग नाही। मुलगा गेल्यापासून आपल्याला त्यांनी काही म्हणजे माहितीच नाही आणि आपल्याला त्यांनी कॉन्टॅक्टही केलं नाही कुठल्या प्रकारे। आणि जरी केलं असतं तरी त्यांना मी सांगितलं असतं की बाबा मला कॉन्टॅक्ट जरी केलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, पण मुलगा आहे का नाही हे तात्काळीने तुम्ही शोध काढा। मुलगा मिसिंग आमचा झालाय। पोलीस स्टेशनला गेला होता का तुम्ही? पोलीस स्टेशनला 2 वेळा गेलतो, पण ती आमचं ऐकून घेत नाहीत। ती त्यांचं कृत्य एकच की घ्या ह्याला रिमोटवर, नंतर बघू। काय तुम्हाला नेमका संशय काय? संशय माझा एकच आहे की आमच्या मुलाला म्हणजे माझ्या पुतण्याला असे काय संस्कार नव्हते। तो संतोष काळ्याच्या संघटनेत राहायला होता, त्याच्या जोडीला फिरत होता। त्यांच्याही वाटेल एक पोरगी मिस आहे म्हणून त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे, त्यांची कंप्लेंट घेतली, आमची कंप्लेंट काही घेतलेली नाही आहे। ह्यांनीच पोराला आमच्याकडे दडवून ठेवावं किंवा ह्यांनी काहीतरी पोराचा घातपात केलेला असावं, हे आमचा दोष आहे।
काय शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे आमची एकच मागणी आहे की तात्काळ त्यांनी ह्याच्यात डोकं घालावा आणि जी कोण आहेत मुख्य आरोपी त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावा आणि जी काय आम्ही तक्रार दिली त्या तक्रारीमार्फत गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर.